मी आले निघाले, हसले फुलले फुलपाखरू झाले, वेग पंखाना आलासा, आला याल केरी घेतली भरारी, तुफाना परी बेबान मी झाले, मी आले निघाले. हे गाणं कोणाला सूट होतंय बरं मंडळी? सांगा मला पटापट कमेंट करून. पुढे ऐकायच्या आधी कमेंट करा आणि सांगा. ओ भाई, ये तो बहुत ही बड़ा स्कैम हो गया रे बाबा. मतलब अभी स्कैम हो रहा है कि क्या हो रहा है कि मेरे को कुछ समझ में ही नहीं आ रहा है. काय चाललंय काय, म्हणजे खरंच मी एक एक दिवस बघते ना, काय एक 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 व्हिडिओ येत आहेत आणि ते बघून मला माझ्या डोळ्यांवर कानांवर कशावरच विश्वास होत नाही आहे. फक्त माझ्या बुद्धीवर विश्वास होतो आहे थोडा थोडा. कारण जे काही मी थोडंफार गेस केलं होतं त्याच्यातलं अगदी 100% ॲक्युरेट नसलं तरी 50% तर माझा गेस एकदम परफेक्ट होता. सो नो वरीज, मी स्वतःचीच पाठ थोपटून घेते. काय ना मंडळी, आज मी नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस करणार आहे. म्हणजे आधीच एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं आहे, पण ते कसं असं अर्ध होतं ना, म्हणजे ते जस्ट एक माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता. आणि आज मी ॲक्च्युअल म्हणजे त्या कॅरेक्टरबद्दलच बोलणार आहे. असं नो डिव्हिजन, नथिंग, काही कम्पॅरिझन किंवा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू, प्युअरली त्या कॅरेक्टरच्या जे काही आपण कंटेंट आपण जे बघितलं आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. तर आजचं कॅरेक्टर आहे, नाव आता मी काय वेगळं देऊ यार, माझंच नाव आहे त्याच्यामुळे आता मी त्या नावाला आता काय बोलू पण नाही शकत. कहाँ से आते यार ये लोग, आणि मेरा ही नाम क्यों है भाई. असो, पण आपण ह्यांना वहिनाबाई म्हणून ओळखतो आणि ह्या वहिनाबाईच आहेत सगळ्या आपल्या यूट्यूबच्या, मराठी यूट्यूबवरच्या सार्वजनिक वहिनाबाई. मला खरंच काही येत नव्हतं. एका वेळेला मी एकदम दुखियारी अबला नारी थी, पण मला परिस्थितीने शिकवलं आणि मी आता एकदम खुशहाल आणि सबला नारी बनली आहे. आणि आता मैं एक एक को चुन चुन के मारूंगी. मी आता काहीही करणार नाही आहे. मी आता अजिबात कोणाबद्दल नेगेटिव्ह बोलणार नाही आहे, किंवा जे काही लोकांना वाटत होतं की मी लोकांबद्दल काही नेगेटिव्हिटी पसरवली आहे किंवा मी काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मी त्याही गोष्टी मी आता डिलीट केलेल्या आहेत. आणि आता मी ठरवलं आहे की मी काट्यानेच काटा काढणार. सगळ्या कॉमेंट्स ठेवणार जशा तुम्ही माझ्या ठेवल्या होत्या तशाच मी आता तुमच्याबद्दल आलेल्या सगळ्या चित्रविचित्र कमेंट्स मी ठेवणार आहे. आता मला यूट्यूबमधलं अचानक रातोरात सगळं यायला लागलं आहे. असं म्हणजे मी आता माझ्या नॉर्मल टोनमध्ये बोलते, तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे किंवा आजचं पॉडकास्ट कोणाबद्दल आहे. मी ना हिच्या कमेंट्स पण वाचत होती, ही काय रिप्लाय करते, आणि रोजच्या रोज हिच्या व्हिडिओचं मी बारकाईने निरीक्षण केलं. एक व्हिडिओ असा नसेल ज्याच्यामध्ये काहीही म्हणजे ही इनडायरेक्टली असं काही टॉन्टिंग बोलली नाही आहे. काय ना काहीतरी कारण काढून ते टॉन्ट मारून बोलणं किंवा कोणाबद्दल बोलते हे समजदार को इशारा काफी होता है, असं हिचं चाललेलं आहे. आणि कॉमेंट्समध्ये तर बाप रे, असं अजिबात वाटत नाही की तुम्ही जर हिच्या कॉमेंट्स वाचल्या असतील तर तुम्हाला कळेल मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते. ज्या प्रकारे ही कॉमेंट्सला रिप्लाय देत आहे त्यावरून असं अजिबात वाटत नाही की ही बाई कोणाचं सहन करून घेईल किंवा कोणाचं ऐकलं असेल, हिच्यावर एवढा अत्याचार झाला आणि हिने काही न बोलता अशी नुसती माघारी फिरली असेल, गपचूप राहिली असेल, मुग गिळून गप्प बसली असेल. असं होऊच शकत नाही. कारण ज्या प्रकारचे ती रिप्लाय देते, काही लोकांनी हिला सांगितलं की किती डिफिकल्ट आहे 11,000 सबस्क्रायबर्स गेन करणं. आता आमचंच बघा, आम्ही रोजच्या रोज व्हिडिओ टाकतो, रोज नवीन नवीन टॉपिकवर बोलतो, रोज वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, रोजचा रोज व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करतो. इतकं करूनसुद्धा हळूहळू ग्रोथ होते. म्हणजे बाकी लोकांची पण, फक्त आमचंच नाही, जे जेन्युनली पुढे जात आहेत
त्या लोकांचं अशीच ग्रोथ असते, ही ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. आणि जी हिची झालेली आहे ही कोणाच्या तरी आधारावर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करून झालेली आहे, हे ती डिनाय करू शकत नाही. आणि जर लोक तिला म्हणाले असं, तर तिचं असं असतं की मी तर ते डिलीट केलं आहे, मी तर कुठे ठेवलं आहे, मी ते व्हिडिओ पण डिलीट केले, मी काही बोलली पण नाही आहे, तरी पण लोक मला सबस्क्राईब करताय. अहो ताई, तुम्ही व्हिडिओ जरी डिलीट केले असले तरी पण लोकांच्या मेमरीतनं ते डिलीट झालेले नाही आहेत ना. इतका तमाशा केला तुम्ही दोघींनी, काहीही असू दे. मी हेच परत म्हणते की मी अजिबात बोंबलीची बाजू घेत नाही आहे. बोंबलीने सुरू केलं मान्य आहे, पण तुम्ही पण त्याच्यात आलात ना. तुम्ही पण तेव्हा स्वखुशीने तिच्या व्हिडिओमध्ये आलात. नंतर तुमचं जे काही फाटलं, काही झालं, ते सगळं काही सोडून द्या. तिने तिथे कॉमेंट्स ठेवले होते आणि मग त्या कॉमेंट्सला आता जसं तुम्ही स्वतःला आलेल्या कॉमेंट्स इग्नोर करतायत, तशा तिच्या पण करायच्या होत्या, बरोबर. त्या जर तुम्ही तेव्हा इग्नोर केल्या असत्या, जाऊ दे काय चाललंय, काय बोलतायत ते बोलू दे, कोणाच्या बोलण्याने काय होतंय, हाच जर विचार तुम्ही तेव्हा केला असतात, एवढं रामायण महाभारत घडलंच नसतं, नाही का. बोमलीने तिथे काहीतरी रिप्लाय केला असता की हां, माझा भाऊ तसाच आहे, माझी वहिनी तशीच आहे, हां ते तसेच करतात, त्यांना काही जबाबदारीच घ्यायला नको, किंवा असं काहीतरी ती बोलली असती, तर तुम्हाला तुमची बाजू क्लिअर करायला काहीतरी पुढे यावं लागलं असतं, तर गोष्ट मान्य होती. पण तिने काहीतरी त्या कॉमेंट्स ठेवल्या, तर आता तुम्हीही काही वेगळं करत नाही आहे ना. तुम्ही पण तिच्याबद्दल आलेल्या वाईट वाईट कॉमेंट्स ठेवतच आहात. आणि आता तुमच्यावरती काहीतरी प्रायव्हसी येते वगैरे, आजच तुम्ही म्हणत होतात, तर ती प्रायव्हसी जी येते आहे त्याच्यावरती तुम्ही लोकांना सांगताय की तुम्ही फक्त नाव नका घेऊ, बाकी कमेंट येऊ दे, तुम्ही कोणाचं नाव घेऊन कमेंट करू नका. व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. हेच तर मी म्हणते, हे तर काट्याने काटा काढणं चाललंय ना. जसं तू माझ्याशी केलं, आता मी तेच तुझ्याशी करणार, म्हणजे तुला कळेल आता ते कसं वाटतं ते. अरे, जो सॉर्टेड माणूस असतो ना, तो असा विचार करतो की जाऊ दे, त्या व्यक्तीची लेवल ती होती, मला त्या लेवलला नाही जायचं आहे, आणि त्यातनंच तो स्वतःचं मोठेपण दाखवत असतो, ना की ती वागली त्याच्या डबल टिबल मी आता तिला करून दाखवते. ह्याच्यामध्ये काही नाही आहे. म्हणजे हे तर क्लिअरली शो होतं आहे की तुमचा इगो क्लॅश आहे, खूप मेजर इगो आहे. 2 इगोइस्टिक व्यक्ती भेटलेल्या आहेत आणि कोणीही मागे हटायला तयार नाही आहे. रिलेशनशिप हे असं वर्क नाही होत ताई. रिलेशनशिपमध्ये जर टिकवायचं असेल ना, तर कोणाला तरी एकाला माघार घ्यावीच लागते. ते ताणलं तर तुटतं. बरं, तुम्हाला तुमची बाजू मांडायची होती, तर तुम्ही ती बाजू कधी मांडलीच नाहीत. तुम्हाला जो कोणी सल्ला दिला होता व्हिडिओ टाकण्याचा, तो ह्याचसाठी दिला होता की एक व्हिडिओ टाक आणि त्याच्यामध्ये क्लिअर कर. तर त्या व्यक्तीची अशी भावना नव्हती, किंवा त्या व्यक्तीच्या डोक्यात हे नव्हतं की तुम्ही अशी आडीबाजी कराल किंवा असं काहीतरी तुटक व्हिडिओ टाकाल आणि नेहमी लोकांना अजून कन्फ्युजन क्रिएट कराल. असं त्या व्यक्तीला वाटलंच नव्हतं. तिने स्वच्छ मनाने तुम्हाला तो सल्ला दिला होता, पण तुम्ही तर पूर्ण म्हणजे गुंतवूनच टाकलं, पूर्ण गुंतागुंत केली त्याची. ते व्हिडिओ टाकले काय, अर्धवट टाकले काय, त्याच्यातनं काही 3 व्हिडिओ टाकले, तिन्ही व्हिडिओजमध्ये काही क्लिअर नाही, आणि मग लोक अजून त्याला कॉम्प्लिकेट करायला लागले, अजून प्रश्न विचारायला लागले, आणि मग त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकत नव्हतात. मला त्रास होतोय, मला असं होतंय, मला तसं होतंय, त्यात भरीसभर म्हणून मग नवरा रडतोय, मग नवरा रडायला लागला म्हणून मी डिलीटच केले, मग झालं खतम. म्हणजे त्या व्यक्तीने बिचारीने काय तुम्हाला चांगल्या मनाने काय करायला सांगितलं, आणि तुम्ही तर म्हणजे पूर्ण तिलाच तोंडावर पाडल्यासारखं झालं की हो. आणि बरं, ते डिलीट केलं ते केलं, आणि लगेच दुसऱ्या दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन आल्या. एकदम असं हॉस्पिटलमधनं बाहेर आलं, काल मी रडत होती आणि आज मी डिसाईड केलं की आज माझ्याकडे गणपती येणार आणि मी आता गणपतीची ह्या वर्षीपासून स्थापना करणार. वाह, बाप रे बाप,
म्हणजे च्यायला या लोकांनी एवढं डोक्याला शॉर्ट करून घेतला. जे लोक बिचारे हळव्या मनाचे होते, ज्यांनी मनाला लावून घेतल्या गोष्टी, ज्यांनी तुमच्या या सगळ्या तमाशाचा लोड घेतला की कोण खरं कोण खोटं, काय झालं काय नाही झालं, हिला बिचारीला किती सहन करावं लागलं, आता काय होणार, कसं करणार, कसं आता ह्या व्यक्तीबरोबर न्याय झाला पाहिजे वगैरे, काय किती प्रश्न लोकांचे. आणि लोक अक्षरशः म्हणजे असतात हळव्या मनाची, साफ मनाची, तर त्यांना नॅचरली या गोष्टींचा स्ट्रेस आला. ते बिचारे खऱ्या स्ट्रेसमध्ये होते तुमच्या खोट्या स्ट्रेसपायी, तुमच्या या नाटकांपायी, आणि तुम्ही तर एकदम चुटकी वाजवली आणि मूव्ह ऑन केलं. तर एकदम रातोरात ठणठणीत बऱ्या झाल्या, इतक्या बऱ्या झाल्या की एकदम गणपतीच आणले आणि सटासट असं चुरू 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 बोलायला लागल्या. आणि कोणाला विश्वास बसेल की अजिबातच काय माहिती नाही, काही बोलता येत नाही, लाजरी बुजरी साजरी वहिनाबाई अचानक एकदम बोल्ड वहिनाबाई झाली. मी काय ऐकणार नाही कोणाला, कोणी काय बोलायचं ते बोला, मला काही फरक पडत नाही, मी असंच करत राहणार, मी काय करायचं ते करणार, मला कोणी अडवू शकत नाही. ओके डन. म्हणजे बाकी जे बिचारे इतके दिवस बिचारे वाट पाहत होते की आत्ता काहीतरी सत्य बाहेर येईल, आत्ता सत्य बाहेर येईल, सत्य गेलं उडत. बस 10,000 सबस्क्रायबर झाले. वहिनाबाईंना एकदम चेव आला, वहिनाबाईंमध्ये अलगच कॉन्फिडन्स आला आणि वहिनाबाईंचे एकदम डोक्यातली सूत्र वेगळीच फिरायला लागली. मला एक सांगा मंडळी, ही म्हणते की आम्ही 1 महिना आधीच गणपतीची मूर्ती बुक केली होती आणि 1 महिना आधीच आमचं असं ठरलं होतं की आणायचं वगैरे. तर फक्त गणपती आणायचं इतकंच ठरलेलं का? बाकी काहीच तयारी केली नव्हती? दिवे आरास वगैरे ते सगळं घ्यायला तुम्ही आयत्या वेळेला गेलात? कारण का आपण गणपतीची मूर्ती बुक करतो त्यानंतर आपण जो मधला वेळ असतो त्या वेळेमध्ये बाकीची पण तयारी करतो ना. म्हणजे काय समई लागते, तामण दिवा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे जे गणपतीसाठी साहित्य लागतं ते पण आपण आणून ठेवतो ना, त्याची तयारी करतो की आदल्या दिवशीच करतो व्लॉगिंगसाठी? नाही ना. आणि ते नाकाला सारखं सारखं बापरे हात लावायचं आणि मी नॅचरल आहे नॅचरल, ह्याला काय नॅचरल म्हणतात का? शेंबडी. आणि हॉस्पिटलमधनं जर कोण आलं तर मला तर तो तुमचा नवरा वाटतो आहे, तुमचं तर काय वाटत नाही आहे, तोच थोडा सदम्यामध्ये वाटतो आहे. एकतर काहीच बोलत नाही, शांत आहे ना, बरोबर शांत आहे बाबा बिचारा, इतका शांत आहे की मला तर वाटतं तिथे ना भांडायला पण आणि जे काही गोष्टी घडल्या असतील तिथे पण हीच पुढे गेली असेल, हीच एकदम झाशीची राणी बनली असेल. तो तर काय आवाजच नाही, काय बोलायचंच नाही, काय चाललंय ते चालू दे. तो मला वाटतं त्याचं डोकं भणभणलं आहे माझ्यासारखंच की क्या चल रहा है भाई. म्हणजे इथं माझी बहीण तर होतीच आणि आता भरीसभर म्हणजे ही पण चालू झाली बायको. आता तर काय करू मी यार, मी तर एकदम फसलो आहे. हे मला काय कळतच नाही आहे, मेरे साथ क्या हो रहा है, भगवान बच्चा ले मेरे को. आणि ते गणपती बाप्पाचं एवढं जोरजोरात, म्हणजे ते बोलण्याची पण एक लय असते. जसं आपण नाव घेतो परमेश्वराचं तर त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस असतो, एक मृदूपणा असतो, एक सूर ताल असतो. तसं काहीच नाही. एवढं केकाटून बापरे गणपती बाप्पा घाबरले असतील. ओके बालिके, तुझ्या काय इच्छा आहेत ते सांग बाबा, सांग. ओरडू नको, जरा धीरे हळू आवाजात सांग. हे ऐकायला येतं मला, मी लोकांच्या मनातल्या इच्छा ओळखतो. एवढ्या जोरजोरात ओरडून सांगायची काही गरज नाही आहे. पण खरंच म्हणजे ना मला हे ओव्हरऑलच, फक्त हिचंच नाही पण इतक्या सगळ्यांनी, म्हणजे ज्यांनी काही अगदी बोटावर मोजण्यासारखे जर सोडले तर बहुतेकांनी हा जो बाजार केला आहे ना, मला अक्षरशः म्हणजे खूपच अनफॉर्च्युनेट वाटतं आहे हे सगळं. हा गणपतीचा सिनारिओ, हा यूट्यूबवरती जे मी बघते ना सध्या, ते पाहून मला असं एक आनंद मिळण्यापेक्षा ना खूप असं सॅड वाटतं आहे आणि खूप वाईट वाटतं आहे. आणि काय असं मला ना असं वाटायला लागलं आहे की बस झालं, बंदच हे सार्वजनिक गणेशोत्सव जे काही म्हणजे हा प्रकार आहे घरोघरी मूर्ती बसवण्याचा, त्याच्यासाठी ना काहीतरी आता ना बांध घातला पाहिजे. म्हणजे
इतक्या वर्षापर्यंत जे लोक आणत होते ना तेच अजून नवीन लोकांना बंदीच घातली पाहिजे. आणि काल तर ते पक्क्याचं जे मी काही ऐकलं ते ऐकून तर म्हणजे बापरे, म्हणजे मला काही शब्दच नाही आहेत त्याच्याबद्दल बोलायला. काय वाटेल ते चाललंय, वाटेल ते. फक्त मला इतकंच माहिती आहे की हे जे मनोभावे केलेलं नाही आहे ना, हे कुठल्या तरी गेनसाठी किंवा काहीतरी साध्य करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ना, त्यांना कधीच ते पावणार नाही. देव दुष्ट नसतो म्हणतात. देव कधीच कोणाचं काही वाईट व्हावं, तुम्ही भले ते मनाने करा नका करू, पण परमेश्वर हा सगळ्यांच्या पाठीशीच उभा असतो. पण तरीही ते कुठेतरी स्वतःच्या मनाला तुम्हाला वाटलं पाहिजे आपण काय बोलतो, काय वागतो, काय करतो, किती कुठल्या गोष्टीला आपण ग्रँटेड घेतलं पाहिजे, कुठल्या नाही. म्हणजे खरंच हे खूप दुर्दैवी आहे. मला नाही शब्दात मांडता येत आहे. ही बाई 2:30लाच म्हणे की मी गणपती काढणार होती, विसर्जन करणार होती किंवा आम्ही बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार होतो. आणि 2:30ला म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती आहे, त्याला तुम्ही 1.25 दिवसाचाच करून ठेवला अगदी. म्हणजे तुला तर नाही माहिती काय माहिती तुझं काय डोकं चालतं आणि काय कोण तुला शिकवतं. खरंच आपण असं म्हणतो ना, संस्कार हे घरातून यावे लागतात आणि आपल्यावरती आपल्यापेक्षा मोठ्यांची थोडी छत्रछाया असली पाहिजे, तरच ह्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा ह्या गोष्टीचा आपण करतोय, जर आपल्याला कोणाचा आधार नाही आहे आणि आपण करतोय, तर थोडं त्याच्याबद्दल रिसर्च करा, थोडी माहिती गोळा करा. आता बरेच सोर्सेस आहेत, बरेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही माहिती गोळा करू शकता. काय असतं, कसं असतं, हे सगळं तुम्ही विचारू शकता. तुमच्या त्या खालच्या वरच्या आजूच्या बाजूच्या ताई आहेत, तुमचा नवरा आहे, नवऱ्याकडे कधी गणपती नाही आला का? त्याने कधी लहानपणापासून गणपती येताना पाहिलं नाही आहे का? कसं करायचं, काय करायचं नाही माहिती का? की ह्यांच्या लेखी ह्यांच्या पूर्ण खानदानामध्ये ह्या लोकांच्या जे पण आहेत ह्यांच्या नवऱ्यांना काही स्थानच नाही आहे. ती एक आहे तिथली कॅटमॉम, ती एक तसलीच, तिच्या इथे काही नवऱ्याला स्थान नाही, ही म्हणेल तेच पूर्व दिशा. तसंच हिचं दिसते. त्याला पण काय माहिती आहे, काय त्याने सांगावं की नाही बाबा एवढ्या लवकर नाही करायचं असतं, थोडं उशिराने काढूया. ॲटलिस्ट 1.5 दिवस म्हणजे अर्धा दिवस तरी जाऊ द्यायचा, नेक्स्ट डे सेकंड डे अर्धा तरी जाऊ द्यायचा. 2:30ला एवढी काय घाई आहे तुम्हाला? त्याच्यावरनंच कळतं की किती मनापासनं केलं तुम्ही. करायचं म्हणून केलं, काहीतरी कंटेंट करायचं म्हणून, एकतर ते असू शकतं, नाहीतर मग काहीतरी इच्छा वगैरे मागितली त्याच्यासाठी आणायचं म्हणून 1 दिवस ठेवलं. मला बोलवत नाही आहे ही गोष्ट, पण हे किती विचित्र आहे सगळंच ओव्हरऑलच, की काही डोकं नाही वापरायचं, काय नाही, आपण काय बोलतोय, काय वागतोय, काय करतोय याचं काही भान नाही. काही चालू करायचं सुरू. आज मी डिसाईड केलं, आज मी व्लॉगिंग करणार, आज मी सुरू झाली एकदम, आणि एकदम लुक बिक दाखवायला. आता हेच बाकी राहिलं होतं, आता तुझाच लुक बघायचा आम्ही. ती झाली एक पार्वती माने, तिला बघून बघून थकलो. आता तू एक हिरोईन नवीन आली आहे, उत्पन्न झाली आहे. म्हणजे इतके वाईट दिवस आले रे बाबा यांच्या व्ह्युअर्सचे. आता हिच्याकडनं शिकायचं. कसं वाटतं माझा लुक, कसं वाटतं माझा गजरा? तर गजऱ्याचं काय सांगणार, कसा वाटतो? गजऱ्यासारखा गजरा वाटतो. तुझ्या डोक्यात घातला म्हणून काय त्या गजऱ्याचा हार झाला की काय? गोरी गोरी आत्तू म्हणे, असा रंगभेद तुझ्या बाबतीत केला, मग कसं वाटेल ते? मग सगळं काय काय स्वतःचं कसं झाकून ठेवलेस की नाही? मी इतकंच सांगू शकते, मी ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही सांगू शकत. मग गोरी गोरी आणि काळी काळी असं म्हणण्याचा हक्क तुला कोणी दिला बाई? असं कसं तुला कोणी म्हटलं एक गोरी गोरी वहिणाबाई आणि एक काळी काळी वहिणाबाई, एक शेंबडी वहिणाबाई चालेल का? ते मुलांना पण लहानपणापासून असं शिकवलं तर काय होणार आहे ते दिसतंच आहे. उद्या तुमच्या बाबतीत पण हेच होणार जे आता तुम्ही इतरांच्या बाबतीत करत आहात. काही वेगळं नाही आहे. संस्कार असतात ते लहानपणापासूनच द्यावे लागतात आणि ते ह्याच छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळत असतात. ज्या लोकांकडे चालले आहात त्यांच्याकडे जाताना पण त्यांची माहिती देताना
ती व्यक्ती हयात आहे की नाही आहे ते कॅमेरावर कन्फर्म करतात ताई. म्हणजे फक्त तुम्ही एवढं कॉन्फिडंट असायला पाहिजे की ती व्यक्ती हयात नाही आहे. ते काय तुम्ही आणि कॅमेरावर बोलून, म्हणजे समजा तुम्ही बोललात की ती व्यक्ती नाही आहे आता, वारली आहे, आणि आणि ती व्यक्ती जिवंत असेल, तर याचा अर्थ तुम्ही कॉन्फिडंट नव्हतात. नशीब तुम्ही वारले म्हणालात आणि ते वारलेलेच होते. पण ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या बोलण्याआधी कन्फर्म करायच्या असतात. बोलून झाल्यावर विचारायचं नसतं, वारले ना ते, नाही आहेत ना, यायला नाही तर असायचे, असले तर मानगुटीवर बसतील. हसून हसून पुरेवाट झाली बाबा. कॉमेडी 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 ट्रॅजेडी, म्हणजे ह्यांच्या पर्सनॅलिटीप्रमाणे ह्यांचं व्लॉग पण आहेत एकदम एकदम ट्रॅजिकच आहे. हसावं की रडावं कळतच नाही. वैणाबाईंना कुठल्या गोष्टी कॅमेऱ्यावर करू नयेत हे माहिती नाही आहे, पण कुठल्या गोष्टी कॅमेरावर करायच्या हे अगदी बरोबर माहिती आहे. जसं की पाया पडायचं, एकदा म्हणजे असं दाखवायचं की मी किती संस्कारी आहे आणि काय, कॅमेरा ऑन करो, कॅमेरा ऑन होतेही एकदम अलग ही झोन में चले जाते ये लोग. पाया पडायचं कॅमेराच्या समोर, अगदी मिठ्या मारायच्या, अगदी म्हणजे शेवटी कोण आहे ना, कोण यांचा आदर्श आहे त्याच्यावर ठरतं की या कशा वागणार आहेत. कोणाचे व्हिडिओ बघून, कोणाच्या आदर्श घेऊन या आलेल्या आहेत. आता आदर्श म्हणावं की कोणाच्या अगेन्स्ट, पण तो म्हणजे म्हणतात ना, इन्फ्लुएन्स पण एक बॅड पण असतो आणि चांगला पण असतो. तर भलेही कोणाच्या नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स खाली येऊन यांनी सुरू केलं आहे, पण ज्यांचा पण इन्फ्लुएन्स आहे त्या कशा वागतात त्याची पूर्ण परछाया ह्यांच्यावर पडलेली आहे. कोणाच्याही गळ्यात पाडायचं, उगाचच हा हा ही ही करायचं, समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरनं असं वाटलं तरी चालेल की ह्या व्यक्तीशी माझं काही घेणं देणं नाही आहे, काय चाललं आहे, पण आपण आपलं आपण अपनी मस्ती में आग लगी बस्ती में असंच राहायचं. आता आहेत नाहीत ते सगळे रिलेटिव्ह गोळा होतील, जे त्यांनी नाही दाखवले ते आता हे दाखवणार, आणि एकदम फुल एकदम प्लॅन, एकदम फॅमिली ड्रामा, एकता कपूरला मागे टाकतील असा फुल एकदम कहाणी इनके घर की ते चालू झालेलं आहे. हाट कोणाला ऐकत नाही. आणि यांचे आता नवीन अंदमंद भक्त तयार झाले आहेत. म्हणजे ना, वन्स अ भक्त ऑलवेज अ भक्त. एकदा तुम्हाला त्याची चटक लागली ना, तुम्ही एकाचे मंद भक्त झालात ना, मग तुम्ही कोणाचेही मंद भक्त होऊ शकतात. या गोष्टीवरती माझा अगदी ठाम विश्वास बसलेला आहे. काय काय कॉमेंट करतात, बापरे, अशीच पुढे प्रगती कर, असंच कासवाच्या गतीने पुढे पुढे जा. ही कासवाची गती आहे बॉस, ही कासवाची गती आहे, तर मग आमची गती काय आहे? अरे यार, मी पण रडेल आता. मला असं मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स देऊ नका. आता मी रडायला लागली ना, तर बघा मग मी फटाफट 50,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे मी रडली तर. आणि एका ताईंनी तर यांना असा प्रश्न विचारला आहे की चॅनल कसं ग्रो करतात ते सांगा. मी किती प्रयत्न करते, माझं काय होतच नाही आहे, मी किती काही केलं. अरे एकदम बरोबर व्यक्तीला प्रश्न विचारला आहे. असं नाही, हात देऊन नाही सोडायचं, सांगायचं. सांगा ना त्यांना कसं ग्रो करायचं, सांगा ना प्लीज. मला पण बघायचं आहे, मला पण माहिती पाहिजे, मला पण नाही माहिती, मला पण सांगा. बाकी राहिला प्रश्न यांच्या कमाईचा, तर ते ताई तुम्हाला कोणी विचारलं नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही आहे. म्हणजे लोक म्हणत असतील की तुम्ही काय कमवता, काय काय, आम्हाला तर काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. तुम्ही कमवा, नका कमवू, काय करायचं ते करा. फक्त आम्हाला ह्याच गोष्टीचा आक्षेप आहे की जे काही तुम्ही जे दाखवलं, जे काही पिक्चर क्रिएट केलं, त्या गोष्टीवरती ॲटलिस्ट थोडं तरी ठाम राहायचं होतं. आज ना उद्या तर तुम्हाला मिळणारच आहे, तर ते तुम्हाला माहितीच आहे. मी अजून 1 रुपया पण नाही कमवला, 1 रुपया पण नाही कमवला. तुम्ही कमवा, नाहीतर नका कमवू. आणि असं पण कोणी आज चॅनल स्टार्ट केलं, उद्या मॉनिटाईज झालं म्हणून परवा लगेच यूट्यूब पेमेंट पाठवत नाही. त्याच्यामुळे ते मिळायचं तेव्हा तुम्हाला मिळेलच. महिन्याभराने मिळेल, 2 महिन्याने मिळेल, जेव्हा कधी तुमचं अप्रूव्ह होईल तेव्हा मिळेल, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे ते ना, लोकांना जितकं बनवलं तेवढं पुरे, अजून काही बनवू नका. बस झालं. तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं.
आणि तुम्ही करत राहणार आहात. हे तुम्ही बोलला आहात की मी आता कोणाचं ऐकणार नाही, मी थांबणार नाही, मला जे करायचं आहे ते करणारच आहे, मी हेच करणार आहे. तर करा, बस खतम. उगाचच आता नवीन रडगाणं घेऊन येऊ नका. नवीन रडगाणं यायचं असेल ना तर आधीचं काय ते क्लिअर करा. डोक्याला शॉट देऊन ठेवला ना लोकांच्या, त्यांच्या डोक्यात पिल्लू टाकून ठेवलं आणि नंतर ते डिलीट केलं ना, त्या गोष्टी आधी क्लिअर करा आणि मग पुढचं बोला. आले मोठे लोकांना ना गाजर दाखवलं दोघींनी आणि एक गेली तिकडे. तिथं पहिल्यापासूनच मी काय नाही बोलणार त्याचाच पवित्रा घेतला होता. ते तरी मी बरं म्हणते की तिने काय होप्स तरी नाही दाखवले लोकांना, पण हिने तर चांगलं येडा बनवलं पब्लिकला. आणि तो विषय राहिलाच बाजूला, और बेबी मूव ऑन कर गई. तुला लोकांनी ह्याच्यासाठी सपोर्ट केला नव्हता तुझी धुणी भांडी आणि तुझा लुक बघायला. तुला लोकांनी ह्याच्यासाठी सपोर्ट केला होता की त्यांना कोणाची तरी दुसऱ्याची रियालिटी जगासमोर येईल ह्याची आशा होती. पण तू लोकांना काय केलंस, तू सगळं ठेवलं बाजूला आणि वेगळाच ट्रॅक पकडलास. त्याच्यामुळे तुला हे पब्लिक वेळोवेळी बोलतच राहणार. आणि हेच सत्य आहे की तू दुसऱ्याच्या आधारावर चढलेलं बांडगुळ आहेस. आणि आपल्यावरच झालेल्या कॉन्ट्रोवर्सीचं रडगाणं करून तीच गोष्ट आपल्या फेवरमध्ये कशी वळवायची हे तुला बरोबर माहिती होतं आणि तेच तू इम्प्लिमेंट केलं आहे, हे तू डिनाय करू शकत नाहीस. आणि जर हिचं हे धुणी भांडी आणि हिचं हे रडगाणं ऐकणंच लोकांना जर आवडत असेल तर मग त्या लोकांसारखे मूर्ख तेच. मग त्यांना इतर धुणी भांडीवाल्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. जर ते त्यांना टॉन्ट मारत असतील त्या गोष्टीवरनं तर हिला पण सेम लागू होतं. सो तर मंडळी, आता हे नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालेलं आहे, तर बघूया आगे आगे देखो होता है क्या. आपल्याला काय आहे, मी आधीच म्हटलं होतं की असंच जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस हिचा पण नंबर लागणार. आणि जो लागलेला आहे तर कान खोल के सुन लो दुनिया वालो, जो मुझे कहते हैं की फक्त मोठ्या लोकांच्या मागे लागतात, मोठ्या लोकांच्या मागे लागतात. तर असं काही नाही आहे. मी छोट्या लोकांच्या पण, छोटी बुद्धी असलेल्या लोकांच्या पण बद्दल बोलते, ठीक आहे. जिथे चूक दिसते तिथे मी बोलते. माझ्यासाठी कोणी छोटं मोठं काहीही नाही आहे, फरक पडत नाही. फक्त जे खूप एक्स्ट्रा क्रिंज आहेत, जे दुनियेला माहिती आहेत की एकदम फालतू आहेत, ज्यांना दुनियेने करार दिला आहे की एकदम थर्ड क्लास यूट्यूबर्स, तर त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. कारण मला नाही वाटत की त्यांच्याबद्दल आणि वेगळं काही मला बोललं पाहिजे. मी फक्त मुखवटाधारी व्यक्तींबद्दल बोलते, ज्या बाहेर एक आहेत आणि आतून एक आहेत. त्यांचा मी मुखवटा उतरवण्याचं काम, त्यांचं रिअल रूप लोकांना दाखवण्याचं काम करते. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी, जुनी असो वा नवीन, त्याने मला काहीही फरक पडत नाही. मी आधीच सांगितलं होतं, माझं कोणी सगं नाही इथे. मी माझी मतं आहेत ती स्पष्टपणे मांडते आणि जे खरं आहे तेच बोलते. असो तर मग मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. बाकी तुमची जी काही मतं असतील किंवा जे काही तुम्हाला वाटतं ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. आणि दुसरी गोष्ट की गजाली गँगवरती आज आपण नवीन पॉडकास्ट अपलोड केलेलं आहे. लिंक आपण कम्युनिटी पोस्टमध्ये मी दिलेली आहे, तर कम्युनिटी पोस्ट चेक करा आणि एकदा ते पॉडकास्ट पण ऐकून घ्या. गजाली गँगला आपल्याला 1000 सबस्क्रायबरला आय थिंक 30च सबस्क्रायबर बाकी आहेत. तर बघा, जमलं तर आपल्या त्या चॅनलला पण थोडा सपोर्ट करा, इतकंच म्हणेन. तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.